नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मूग डाळीचा हलवा बनवणार आहे। आचारी पद्धतीचा मूग डाळीचा हलवा आपण घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहे। हा मूग डाळीचा हलवा मोकळा, रवाळ आणि खूप टेस्टी बनतो। अचूक प्रमाणामध्ये हलवा कसा बनवायचा बघूया। तर इथे आपण 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। इथे एका बाउलमध्ये मूग डाळ काढून घेतली आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। धुवून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी घालून ही मूग डाळ आपण अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवलेली आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता मूग डाळ छान अशी फुललेली आहे। या मूग डाळीमधील पाणी काढून घेऊन हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरला अशा पद्धतीने रवाळ टेक्स्चरमध्ये ही मूग डाळ बारीक करून घेतली आहे। इथे गॅसवर त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। म्हणजे ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलं। इथे आपण 1 वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे। 1 वाटी मूग डाळीसाठी 1 वाटी साखर परफेक्ट आहे, पण मी इथे गोडवा कमी हवा होता म्हणून साखर कमी घेतलेली आहे। परफेक्ट हलवाई स्टाईल मूग डाळ हलवा बनवण्यासाठी इथे आपण रंग छान येण्यासाठी नारंगी रंग चिमूटभर घातलेला आहे। तोही पाण्यामध्ये छान मिक्स करून इथे कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतलेले आहेत। बदाम आणि पिस्ते फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मनुके फ्राय करून घेतले आणि ते काढल्यानंतर त्याच तुपामध्ये आपण इथे मिक्सरला बारीक करून घेतलेली मुगाची डाळ यामध्ये घालून छान अशी तुपामध्ये मिक्स करून घेऊया। ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपण 1/3 वाटी इथे तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी तूप यामध्ये घालून या मुगामध्ये हे तूप मिक्स करून घेऊया। मूग डाळ खूप चिकट असते, सुरुवातीला ही मूग डाळ कढईला लागू नये किंवा करपू नये म्हणून मंद गॅसवरच आपण ही मूग डाळ छान अशी परतून घेणार आहे। तर तूप घातल्यानंतर 2 ते 2.5 मिनिटे ही मूग डाळ आपण छान अशी परतून घेतलेली आहे आणि ही अगदी सुटसुटीत आणि मोकळी झालेली आहे। तुम्ही बघू शकता उरलेलं तूपही यामध्ये घालून आपण परत एकदा ही मूग डाळ छान अशी मिक्स करून घेऊया। मूग डाळीमधील चिकटपणा कमी होईपर्यंत आपण इथे थोडे थोडे तूप घालून ही मूग डाळ आपण तुपामध्येच परतून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी मोकळी अशी रवाळ इथे मूग डाळ बनलेली आहे। बारीक केलेले मूग डाळीचं वाटण अगदी रवाळ टेक्स्चर येऊपर्यंत तुपामध्ये छान अशी परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण शुगर सिरप घालून घेऊया। थोडे थोडे शुगर सिरप घालून छान अशी ही मिक्स करून घेऊया। सुरुवातीला इथे थोडेसे शुगर सिरप घालून इथे मूग डाळ मिक्स करून घेतलेले आहे शुगर सिरपमध्ये आणि तुम्ही बघू शकता अगदी लगेचच ही पटकन कोरडी झाली। आता परत यामध्ये आपण शुगर सिरप घालून घेऊया आणि परत एकदा हे मिक्स करूया। शुगर सिरप घालेल तशी डाळ फुलायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता आधीचा आकार डाळीचा आणि आत्ताचा आकार। आता डाळ फुलून थोडीशी मोठी झालेली आहे। डाळीमधील चिकटपणाही कमी झालेला आहे। अगदी रवाळ टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये परत एकदा शुगर सिरप घालून छान असं इथे मिक्स करून घेतलं। उरलेले सगळे शुगर सिरप घालून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये इथे शुगर सिरप बनलेला आहे। आचारी पद्धतीचा रवाळ दाणेदार हलवा बनवण्यासाठी इथे आपल्याला थोडं पेशन्स ठेवावे लागेल, कारण इथे मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी जवळपास 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। 4 ते 5 मिनिटं मूग डाळ शुगर सिरपमध्ये मिक्स करून घेतली आणि तुम्ही बघू शकता इथे मूग डाळीला तूपही छान सुटायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे इथे मूग डाळ छान अशी शिजलेली आहे आणि आपण ही परत एकदा हलवून घेऊया। अगदी रवाळ दाणेदार असं टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने चमच्याने हलवा हलवताना असे कप्पे पडले हलव्याला की समजावे की इथे आपला परफेक्ट असा हलवा बनून तयार झालेला आहे। परत एक 4 ते 5 मिनिटं हलवा असा मंद गॅसवर हलवून घेतला, परतून घेतला आणि तुम्ही बघू शकता तूपही छान असं सुटलेलं आहे आणि इथे आपला दाणेदार हलवा बनून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। यामध्ये सर्वात शेवटी ड्रायफ्रुट्स घातले, इलायची पावडर 1 चमचा आणि 2 लवंग घातलेले आहेत। लवंगमुळे या हलव्याला खूप छान असा स्वाद टेस्ट येते। 4 ते 5 मिनिटं हलवा झाकून ठेवला। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत आणि रवाळ असा हलवाई स्टाईल मूग डाळ हलवा आपला बनून तयार झालेला आहे। रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि खमंग असा वासही येत आहे। हलवा सर्व करूया। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 3 ते 4 प्लेट हलवा बनतो। अशा पद्धतीने हलवाई स्टाईल रवाळ हलवा घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।